नमस्कार, लोक9 न्यूजवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत। नवरात्रोत्सव 2024चा धामधुमीत या ठिकाणी प्रवास सुरू आहे आणि त्या निमित्ताने आपल्या कोटमगावमध्ये ब्रह्मकुमारी दीदींच्या माध्यमातून आणि त्या दीदींच्या माध्यमातून या ठिकाणी झाकी म्हणून सर्व देवींचं रूप प्राप्त करून या ठिकाणी भक्तांसाठी त्यांनी आपल्याला प्रत्यक्षात दर्शन, देवीचं दर्शन या ठिकाणी घडून आणण्याची जी योग आणला, नक्कीच ही खूप भूषणाव बाब आहे का प्रत्यक्षात आपल्याला देवीचं दर्शन या ठिकाणी भेटलेलं। आपण त्या देवी ज्या बनल्या त्यांना आपण त्यांच्याशी चर्चा करूया का कसं वाटतंय त्यांना नेमकं या ठिकाणी देवी बनल्यानंतर। पहिले तुमचं नाव सांगा। शैला जुगलकिशोर कलंत्री, येवल्याची मी। कसं वाटलं तुम्हाला देवीचं रूप प्राप्त केल्यानंतर? देवीचं रूप प्राप्त केलं ते दुर्गा देवीचं, तर खरोखर एक शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटतंय आणि ही जी फिलिंग आहे ती प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक मुलीमध्ये पाहिजे असं मला वाटतंय की तिने स्वरूप हे घेणं वरचं रूप ते वेगळं, प्रत्यक्षात तिने आता ताकदवर व्हायला पाहिजे। आपण आता बघतोय की सध्या किती स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, मुलींवर अत्याचार होत आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला मुलींना स्वतःला आणि स्त्रियांना, आयांनाही एक तुम्हाला दिशा त्यांना द्यावी लागेल। लहानपणापासून आपले जे हिंदू संस्कार आहेत ते संस्कार, आपली संस्कृती प्लस आपला पेहराव, आपलं जे आपण कपडे जे घालतो ते कपडे, त्याच्याबद्दल पण तुम्ही जागरूक राहायला पाहिजे। कारण काय होतं की लहान मुलींना आपण कपडे अगदी घालतो, आई वडीलही घालतात आणि मुली पण घालून घेतात, मग ते इतके उघडे असो, इकडे असो, इकडे असो, त्यावेळेस आपल्याला खूप कौतुक वाटतं की ते किती छोटे कपडे, किती छान दिसते ना, किती गोड दिसते ना। पण त्यावेळेस काय होतं प्रत्यक्षात माहिती आहे का, की ते कपडे तेवढं अंग उघडं ठेवण्याची तिला सवय लागते। तिला असं वाटतं की हे इतकं उघडं ठेवणं म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, आई वडीलच घालतायत मला, म्हणजे मग हे नॉर्मल आहे। मग ती जशी जशी मोठी होते त्यावेळेस आई वडिलांना वाटतं की आता तिने हे नाही घालायचंय, पण तो वेळपर्यंत ती मुलगी त्या कपड्यांसाठी एकदम प्रिपेअर झालेली असते। तिला अजिबात वाटत नाही की माझं या शरीर उघडं आहे तर त्याच्यात काही चुकीची गोष्ट आहे। तर ही गोष्ट जितक्या पण सगळ्या तरुण आया आहेत, ज्यांच्याकडे लहान मुली आहेत, त्यांनी हे लक्ष ठेवणं आणि आयांबरोबरच वडिलांनी पण तितकंच लक्ष ठेवणं जरुरी आहे। कारण आता वर्किंग वुमन आहे, तिला बाहेर पण बघायचंय, तर ही जबाबदारी आता दोघांची आहे, नुसत्या स्त्रियांची नाही, हे लक्षात घ्या। आणि आई आणि वडील दोघं जण मिळून ज्यावेळेस करतील त्यावेळेस हे एकदम छान पद्धतीने, आणि तुम्ही बघा निश्चित याच्यात फरक पडेल। आता ज्यांच्या घरात आजी आजोबा आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, आजी आजोबा लक्ष ठेवतील, पण ज्यांच्या घरात नाही आहे, सिंगल कुटुंब पद्धतीमुळे फार प्रॉब्लेम येत आहेत, वर्किंगसाठी बाहेर जात आहेत, तर त्यांना स्वतःलाच आता ही शक्ती स्वतःच्या अंगात घेऊन आणि मुलींना, प्रत्येक मुलींना सांगावंच लागेल की तुला शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या तुला सबल व्हावं लागेल। माझं नाव उषा बोर्डे, अंधरसूल येथील आहे मी। आज या नवदुर्गा रूपाचं दर्शन दीदींच्या माध्यमातून स्टेजवर रूप हे काली मातेचं घ्यायचं मला लाभलं। तर क्षणभर असं वाटलं की स्टेजवर गेल्यावर असं वाटलं की खरोखरच काली माता माझ्या अंगात संचालित, आणि मी अशीच धीट राहिलं काली मातेसारखं। काली माते कसं दुर्जनांचा संहार करणारे, राक्षसांचा वध करणारे, तशीच मी बनणार आणि इतरांनाही तसंच बनवण्याचे प्रयत्न करणार। आणि या निमित्ताने इतकं सुंदर वाटलं, असा माझा आयुष्यातला इतका आनंदाचा क्षण होता आज। खूप छान, दीदींचं त्यासाठी खूप खूप धन्यवाद, आणि अनुदीदींचं सुद्धा खास धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी जी शक्ती निर्माण झालेली आहे ती शक्ती अविरतपणे राहो, आणि जे दुर्जन आहे दुर्जनांचा वध करण्यासाठी कालिका मातेने अवतार घेतलेल्या वाटेने त्यांना जी फिलिंग आली कालिका मातेची ती खूप वर्णावं अशी आहे। माझं नाव निर्मला
मला जगन्नाथ शिरसाट राहणार एवढा. मला जगदंबाचं रूप भेटलं आणि मा जगदंबाचं रूप घेऊन मला असं वाटलं का मी सगळ्यांना देण्याचीच शक्ती माझ्यात आलेली आहे. आणि इतकं छान वाटलं का साक्षात मी जशी काही सतयुगातली जगदंबा इथे प्रगट झालेली आहे आणि सर्वांना देतच आहे. माझं नाव राजयोगिनी ब्रह्मकुमारी अनुदिदी. मी गेल्या 15 वर्षापासून येवला सेवा केंद्रामध्ये समर्पित रूपाने सेवा देत आहे. रोज तर माझा वेश व्हाईट वेश असतो, पण आज मला असं वाटतं की दीदींचे खूप खूप थँक्स. दीदींनी मला सजेस्ट केलं की तू लक्ष्मी बनू शकते, तू लक्ष्मी बन. आणि खरोखर ज्यावेळेस मला ह्या लक्ष्मी बनण्याची सुवर्ण संधी भेटली आणि ज्यावेळेस मी लक्ष्मी बनले तर मला असं वाटते की खरोखर मी लक्ष्मी आहे आणि मला खरंच देण्यामध्ये जमा व्हायचं आहे. मला कधी घेण्यामध्ये जमा व्हायचं नाही, बल्कि देण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि दुसरा मी कसा अनुभव केला की जेव्हा भक्तगण समोर नाचत होते, जेव्हा देवीची आराधना करत होते, तेव्हाही मला खूप सुंदर वाटत होतं आणि मनोमन हा विचार येत होता की नारी तू कमजोर नाही, तू कोमल है लेकिन कमजोर नहीं है. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटत होतं की नारी ही अबला नाही आहे, बल्कि नारी ही सबला आहे. आणि खूप सुंदर मला असा अनुभव आला. त्यामुळे मी आदरणीय दीदींचे खूप खूप धन्यवाद करते. त्याचप्रमाणे जे कोटमगावचे सगळे ट्रस्टी आहे त्यांचे पण मनापासून धन्यवाद करते आणि आपले भाऊंचे पण धन्यवाद करते. दीदी, आताची जी परिस्थिती उद्भवलेली का सर्वत्र असं मुलींना जे अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे मुलींवर, महिलांवर, याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुलींवरती अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, तर मला असं वाटते की आता मुलींनी कुठंतरी एक बोल्ड बनायला पाहिजे, मजबूत बनायला पाहिजे. मजबूत जर बनलं तरच ह्या परिस्थिती दूर होऊ शकता. आणि जर एक मुलगी जर मजबूत बनली नाही तर तिला वारंवार ह्या परिस्थितींना सामोरं जावं लागू शकतो आणि काही आसुर लोक आपल्यावरती अटॅक करू शकता. म्हणून मला असं वाटतं की ह्या ठिकाणी आता एका स्त्रीला असो किंवा एका मुलीला असो एक मजबूत बनण्याचं एक हे आहे. ही जी तरुण पिढी आहे, तरुण पिढी ज्या मुली आहे तरुण, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तरुण पिढीला मी एवढा संदेश देऊ इच्छिते की आता आपण एक नारी आहोत किंवा आपण एक स्त्री आहोत, आपण एक मुलगी आहोत. आणि मुलगी असो, नारी असो, स्त्री असो, ही कोणापेक्षाही कमजोर नाहीये. ती एकदम सबल आहे, सक्षम आहे. तर त्या सक्षम रूपाने तिने निश्चितच ह्या दुनियामध्ये असो, समाजामध्ये असो वावरावं आणि दुसऱ्यांनाही एक प्रेरणा स्रोत बनावं असं मला वाटतं. तुमचं नाव सांगा. ओम शांती. माझं कल्पना निकुंभये, राहणार येवला. या ठिकाणी जे रूप प्राप्त केलं तुम्ही देवीचं, तर काय वाटतं तुम्हाला? मला दीदींनी वैष्णोदेवीचं पाठ दिलं, पण मला असं वाटत होतं की मी जसे काही मंदिरात खरोखरच देवी बनून बसलेली आहे आणि मनातून म्हणजे सगळ्यांना शुभ संदेश देत होती की सगळ्यांना सुखात आनंदात राहू दे असं भगवंताला सांगत होती. मी मनसा सेवा पण करत होती, म्हणजे सगळ्यांना सुखात आनंदात राहू देवा असं. नक्कीच तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचले आणि आहे तुमच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच सुखी राहू अशी मी आशा बाळगतो. ओम शांती. मी सौ रेखा श्यामसुंदर लाड. आज इथे जे देवीचं रूप घेतलेलं आहे इतकं सुंदर की मी माझ्यात राहिलीच नाही. तर एक देवी म्हणून एक असं इतकं सुंदर वातावरण आणि स्वर्गातल्यासारखं वाटत होतं की स्वर्ग इथे. सर्व देवी, सर्व भक्त, सगळे नाचताय, इतकं सुंदर की अक्षरशः ते वातावरण बघून असं डोळ्यात पाणी आलं आणि मन असं भारावून गेलं. इतकं सुंदर वातावरण. ही जी महिषासुरमर्दिनी आहे ती प्रेमळ पण आहे, माया पण करते आणि दुष्टाचा संहार पण करते. तसं स्त्रिया या प्रेमळ पण असतात, खूप प्रेम करतात आपल्या मुलांवर, पण काही वेळेस ती दुर्गा पण बनते मुलांवरती. मुलांनी जर वाईट कामं केले, काही केले, दुर्गा बनून ती त्यांना ती शिक्षा पण करते. अशी आई महिषासुरमर्दिनी. तर हिने दोन्ही पण असं की प्रेम पण करावं आणि जिथे येते तिथे शिक्षा पण करावी आणि मुलांना चांगलं वळण पण लावं, मुलं मुली जे असेल ते. आणि याच्यातनं आपली हिंदू संस्कृती जी आहे ती जपली जाते. उत्सव, सण, हे सर्व सण उत्सव हे जपले पाहिजे आणि पुढे पण जपायला पाहिजे. आणि आपला हिंदू धर्म आहे, हिंदू धर्म टिकवायला पाहिजे. हिंदू धर्म हा सगळीकडे एकजूट झाली पाहिजे. तर हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकजूट होऊन लढायला पाहिजे. फक्त रूप प्राप्त केलेले या देवींनी तरी त्यांना अशी जाणीव होते का कदाचित आपण स्वर्गातनं खाली आलेले आहे की काय.
अशी जी भावना निर्माण झालेली आहे, प्रत्यक्षात संस्कृती काय प्रकार असतो आणि संस्कार काय प्रकार असतो याच्यातनं दिसून येत आहे का संस्कार ज्यावेळेस होता त्यावेळेस ह्या ज्या गोष्टी आहेत या वाईट साईड गोष्टींचा हा विनाश होत चालतो आणि चांगल्या गोष्टींचा उदय होत चालतो, हेच या निमित्ताने सांगू इच्छितो। ब्रह्मकुमारी नीता दीदींच्या माध्यमातून या ठिकाणी जो देवींचा अवतार, देवींची प्रतिकृती या ठिकाणी प्रत्यक्षात निर्माण करून ते समाजापुढे मांडण्याचा मोठा अट्टहास या ठिकाणी दीदींनी सुरू केलेला आहे आणि काही ठिकाणी त्यांनी तो पूर्ण पण केलेला आणि त्या रूपाने आज जगदंबा माता कोटमगाव या ठिकाणी त्यांनी ही झाकीची जी आहे व्यवस्था केलेली आहे। त्यांना विचारूया की या कसं नियोजन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे? ओम शांती। आज या ठिकाणी आम्ही प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने चैतन्य नवदुर्गा झाकीचं आयोजन केलेलं होतं आणि दरवर्षीचा हा नियम आमचा मागील 20 वर्षांपासून सुरू आहे। कोटमगाव देवस्थानचे जे आयोजन मंडळ आहे त्यांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष आणि ट्रस्टी मंडळ या सर्वांनी आम्हाला ही सेवेची संधी दरवर्षी उपलब्ध करून दिलेली आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी आणि त्याचबरोबर अंगरसूल या ठिकाणी देखील कुंभारवाड्यामध्ये तुळजाभवानी मंदिरात आपण प्रति कोटमगाव सादर केला होता देखावा। खूप सुंदर प्रतिसाद तिथे शेकडो लोकांचा मिळाला आणि आज इथे देखील महिलांनी, भाविक भक्तांनी खूप गर्दी केली। गीतांवर, जोगव्याच्या गीतावर त्यांचे पाय थिरकले आणि सर्व ज्या देव्या बसलेल्या होत्या समोर त्या तर विलोभनीय दृश्य होतं। असं मनोरम दृश्य होतं की प्रत्येक भक्ताला असं वाटतच नव्हतं की हे दृश्य पूर्ण व्हावं आणि आपण इथून उठावं असं कोणाचीही इच्छा होत नव्हती आणि देव्या देखील तेवढ्याच मनोभावनाने प्रत्येकाला आशीर्वाद देत होत्या। प्रत्येकाला हा संदेश देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो की परमपिता शिव परमात्मा आपल्या सर्वांना शिवशक्ती दुर्गा माँ असतील, काली माता असेल, जगदंबा माता असेल, लक्ष्मी माता, उमादेवी, गायत्री, वैष्णो माता, संतोषी देवी असेल, काली माता या नवदुर्गांना इथे साकार केलं। तर या देव्यांच्या जीवनामध्ये जे गुण होते ते गुण आपणही धारण करून नर तू ऐसी करनी कर जो नर का नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो नारी से श्री लक्ष्मी बने, हाच आपल्या विद्यालयाचा एक उद्देश जीवनाचा घेऊन प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालय संदेश देत आहे। प्रत्येक गावोगावी आणि शहरांमध्ये येवल्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून आपली सेवा अविरत सुरू आहे आणि 180 देशात ब्रह्मकुमारीच्या 9000 शाखा मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मूल्य आधारित समाज निर्माण करणे आणि मूल्य संवर्धन करण्याचं ज्ञान, मेडिटेशन शिकवण्याचं ज्ञान देत आहे। हे बोलून मी 2 शब्द पूर्ण करते आणि त्याचबरोबर आयोजकांचे ज्यांनी आम्हाला ही संधी दिली त्यांचे मी पुनश्च आभार मानून 2 शब्द सांगते। नक्कीच दीदी, या ठिकाणी तुम्ही जो विडा उचललेला आहे समाजसेवेचा, तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा घडावी अशी मी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो। आज आपल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष, ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब आदनाने साहेब लाभलेले आहेत, बाळापूरकर महाराज लाभले आहेत। इथे नेहमीच पदोपदी प्रेम करणारे, नेहमी सेवा म्हणून कार्य करणारे रामभाऊ कदम आपल्याला लाभलेले आहेत आणि कोणाशीही भांडणार नाही, बोलायचंय, मौन धरायचं नाही, बोला। आजपासून मी सर्व 9 देव्यांपुढे आणि जगदंबा माते पुढे व्रत घेते। प्रथम दिवशी, द्वितीय माळेला आमचं ट्रस्ट मंडळाशी चर्चा झाली की किती जण इथे घटी बसलेले आहेत। काही इथे भक्त निवास मध्ये देवीच्या प्रांगणात आहेत, काही आजूबाजूच्या देवतांच्या मंदिरात आहेत, काही पाहुणे मंडळी इथल्या ग्रामस्थांच्या घरी आहेत। आजूबाजूला जवळपास 1900 ते 2000 महिला आणि पुरुष घटी बसले, तर घटी बसणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। माचा तो जय घोष सुरू असतो आणि त्या प्रत्येक मा नावामध्ये आपल्याला एक ऊर्जा, आईची ऊर्जा, परमात्म्याची ऊर्जा, पित्याचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी लाभत असतात। म्हणून आपल्याला थकल्यासारखं कधीच वाटत नाही।
थोडस दूर राहिले तुम्ही घराच्या, 1 तासाऐवजी 2 तास बाहेर गेले तर वाटतं घरी केव्हा पोहोचू. पण 9 दिवसासाठी तुमच्या सगळ्यांचं घर कोटमगाव बनलंय. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता मी टाळ्या नाही वाजवायला लावणार, तुम्हीच वाजवणार. तुमचं घर ते नाही, आता आपलं खरं माहेर. कोणतं माहेर आहे? आणि पुढच्या वर्षी हे व्यवस्था करतील, ट्रस्टींचं काम आहे ते. पुढच्या वर्षी एकटं यायचं नाही, 4 मैत्रिणींना घेऊन यायचं राहायला. चालेल का? चालेल. तयारी करायची आपल्याला. चालेल का? आपलं योगदान या ठिकाणी दिलंय आणि हे जे योगदान दिलंय ना हे खूप मोठं आहे. हे एकच दानासाठी म्हणतात, एकचा पदम गुणा, आपल्याला त्याची प्राप्ती होत असते.